अमरावती शहर में हाल ही में कुछ स्थानों पर इस्लामिक इंफॉर्मेशन सेंटर के बोर्ड यानी होर्डिंग लगाए जाने के बाद भाजपा ने इस पर तीव्र आपत्ति जताई है। शहर के प्रमुख चौराहों पर यह बोर्ड दिखाई देने की जानकारी मिलते ही संतप्त हुए भाजपा पदाधिकारी सांसद डॉक्टर अनिल बोंडे के नेतृत्व में सीधे पुलिस आयुक्त कार्यालय पहुंचे और प्रशासन से कड़ी कार्रवाई की मांग की। इस अवसर पर राज्यसभा सांसद डॉक्टर अनिल बोंडे, शहर अध्यक्ष नितिन दांडे, महामंत्री राधा कुरील, किरण महल्ले, प्रणीत सोनी, बडनेरा मंडल के उमेश नीलगिरे, मिलिंद बांबल और अन्य पदाधिकारी मौजूद थे। भाजपा प्रतिनिधि मंडल ने पुलिस आयुक्त से लगभग आधे घंटे तक विस्तृत चर्चा की। सांसद बोंडे ने पुलिस प्रशासन से सवाल किया कि शहर के प्रमुख चौराहों पर इस्लाम धर्म के प्रचार वाले बोर्ड लगे ही कैसे, किसने इसकी अनुमति दी। बोर्डों के माध्यम से समाज में तनाव फैलाने की कोशिश की जा रही है। सार्वजनिक स्थानों पर इस तरह धार्मिक प्रचार करना उचित नहीं है। इसके पीछे लव जिहाद को बढ़ावा देने और समाज में फूट डालने की साजिश दिखाई देती है। पुलिस को तुरंत यह बोर्ड हटाने चाहिए और इसके पीछे की साजिश का पर्दाफाश करना चाहिए। डॉक्टर बोंडे ने आगे कहा कि इस प्रकार की गतिविधियों के पीछे कुछ राष्ट्र विरोधी तत्व सक्रिय है। इन बोर्डों के जरिए युवाओं को भटकाने का प्रयास हो रहा है। अमरावती में शांति और सौहार्द बनाए रखने के लिए पुलिस को सख्त कदम उठाने होंगे। इस घटना के बाद अमरावती का माहौल गर्मा गया है। भाजपा के प्रतिनिधि मंडल ने पुलिस आयुक्त को ज्ञापन सौंपते हुए शहर में ऐसे बोर्डों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। वही प्रशासन ने इस पूरे मामले की जांच शुरू कर दी है। ज्ञापन सौंपने के बाद हुई चर्चा के समय पुलिस अधिकारियों में उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घोगे, क्राइम ब्रांच के निरीक्षक संदीप चौहान, सहायक निरीक्षक महेंद्र इंगले आदि उपस्थित थे। ब्यूरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती। नाही 100% कव्हर नाही। अरे पोलीस आयुक्तांची वर्षांवरची भूमिका आहे साहेब। मला शिवराय भाऊ, मला फक्त एकच वाक्य बोल द्या। मला हे सांगा, तुम्हाला चौकातलं जर पोस्टर दिसत नसेल ते पत्रकारांना दिसतं, जाणार येणाऱ्याला दिसतं, काढून पण घेतलं केव्हा? मी फोन केल्यानंतर साहेब, मी फोन केल्यानंतर मी पहिल्यांदा त्या नंबरवर फोन केला। मी तिकडून आलो बरोबर, मला ते पोस्टर दिसलं गाडीतून पोस्टर दिसलं। म्हटलं हे काय नाटक सुरू झालं की कोणी नाव नाही ना, फोटो नाही। समजा जर का एखादा मौलवी आहे त्याने स्वतःचा फोटो टाकला असता तिथे मान्य केलं असतं। अमरावती मधला एखादा अहमद मोहम्मद त्याचं नाव असतं, मान्य केलं असतं। सदरचा व्यक्ती स्थानिक आहे, आम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे, त्याचं काय आहे त्याचा आम्ही तपासतो, आम्हाला माहिती आहे। काश्मीर मध्ये असेच पोस्टर लागले, एनआयने तपास केला तर स्फोटक सापडलं 3000 किलो आरडीए, काही त्याच्यापासून शिकाल की नाही? आपला कन्सर्न आहे साहेब, मला नाही वाटत। अमरावती शहर ज्वालामुखीच्या तोंडावर वसलेलं आहे। कारण इथे उमेश कोले यांचं हत्याकांड झालं। 2022 मध्ये रजा अकादमीचा मोठा मोर्चा निघाला। त्यांनी नासधूस लोकांच्या घरामध्ये घुसले। आता काही दिवसाच्या अगोदर आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावले आणि तेही सगळ्या ठिकाणी की अमरावतीमध्ये अशांतता पसरवायची। आणि काल पंचवटी चौक, जिथे सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी राहतात, युवक युवती राहतात, त्या ठिकाणी बिचारा इस्लामबद्दल आणि त्याखाली टोल फ्री नंबर लिहिण्यात आला आणि छोट्याशा कंसामध्ये इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर IIC, फक्त IIC एवढं लिहिण्यात आलं। पण हे कोणाच्या परवानगीने लावलं नाही, कोणाचं स्वतःचं नाव दिलं नाही, कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाही। आणि म्हणून आम्ही पोलिसांकडे आलो की हे मोठं रॅकेट आहे, युवकांना युवतींना इस्लाममध्ये ओढण्याचं, प्रचार करण्याचं आणि या माध्यमातून जिहादी टोळी निर्माण करण्याचं, लव जिहाद निर्माण करण्याचं, आणि हे रॅकेट उद्ध्वस्त झालं पाहिजे। काल मी त्या टोल फ्री नंबरवर फोन लावल्यानंतर तो फोन चेन्नईला लागला, तो माझ्याशी बोलला, हैदराबादला लागला, हैदराबादवाला बोलला आणि त्यांनी सांगितलं की मला माहीत नाही की कोण आमचा मुख्य आहे, परंतु सगळ्या ठिकाणी सगळ्या शहरात आमचे लोक आहे। एका पोलीस कॉन्स्टेबलच्या समोर ते पोस्टर लावलं आणि लावणाऱ्यांनी सांगितलं की एका मौलवींनी सांगितलं, आणि म्हणून याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे। या माध्यमातून याचे धागे दोरे सगळ्या अवैध धंद्याशी, राष्ट्रविघातक शक्तीशी जुडलेले आहे आणि म्हणून पोलिसांनी यावर कारवाई करण्यात यावी यासाठी कमिशनर ऑफ पोलीसकडे आम्ही सगळेजण आलो
अनेक ठिकाणी MD, त्याचप्रमाणे गुटखा, त्याचप्रमाणे गायीची कत्तल अशा गोष्टीला सुद्धा याच रॅकेटमध्ये असल्यामुळे यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केली. फौजदारी कारवाई आणि त्या ठाणेदारावर सुद्धा कारवाई ज्यांनी दुर्लक्ष केलं त्याबद्दल.